यानंतर एक मोठी अपडेट समोर येते। आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश सुरू आहे। तिकडची थेट दृश्य आपण बघू शकतोय। शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत आणि राष्ट्रवादीकडून ते शिरूर लोकसभेची जागा लढवणार आहे। दरम्यान त्यांचं एक वर्तुळ पूर्ण होताना दिसतंय, कारण आधी आढळराव पाटील हे राष्ट्रवादीमध्येच होते आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता आणि आता पुन्हा एकदा ते राष्ट्रवादीमध्ये। फक्त फरक एवढा आहे की राष्ट्रवादीचे दोन भाग झालेले आहे। एक राष्ट्रवादी आहे अजित पवारांकडे, तर मूळ राष्ट्रवादी अजित पवारांचीच असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला आहे। पक्षचिन्ह सुद्धा अजित पवारांना दिलं आहे आणि दुसरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा शरद पवारांकडे आहे। दरम्यान राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आढळराव पाटील यांचा प्रवेश होतो आणि तिकडची थेट दृश्य आपण बघू शकतोय। अजित पवार हे त्यांच्या हाताला आता घड्याळ बांधताना आपल्याला पाहायला मिळतात। तर आढळराव पाटील यांचा हा पक्ष प्रवेश अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये, तिकडची थेट दृश्य आपण बघू शकतोय। त्यांचं हे वर्तुळ पूर्ण होताना दिसतंय आणि यानंतर आता त्यांच्या उमेदवारीची घोषणा होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। शिवाजीराव आढळराव पाटील जे आधी राष्ट्रवादीमध्येच होते आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, आता पुन्हा एकदा लोकसभेच्या तोंडावर आढळराव पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत। त्यांच्या पक्षाकडून ते शिरूर लोकसभा निवडणूक लढणार आहेत। त्यांच्या उमेदवारीची घोषणा आता होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता अजित पवार नेमकं काय बोलतात, शिवाजीराव आढळराव पाटील काय बोलतात याकडेही लक्ष असेल। दरम्यान शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा सुद्धा राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांचा प्रवेश होतोय, तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय। या ठिकाणी मोठ्या संख्येनं आढळराव पाटील यांचे समर्थक उपस्थित आहेत। दरम्यान शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली जाणार नाही अशी चर्चा होती, पण त्यानंतर आता चित्र बदललेलं आहे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनच त्यांना शिरूरची उमेदवारी जाहीर केली जाईल अशी माहिती आहे। आणि त्यांना उमेदवारी जाहीर झाली तर त्यांच्या समोर आव्हान असणार आहे अमोल कोल्हेंचं, जे शिरूरचे सध्याचे खासदार आहेत। विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचं आव्हान आता राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समोर असणार आहे। त्यामुळे इकडची लढत नेमकी कशी होणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। एकीकडे असतील अमोल कोल्हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील हे मैदानात उतरण्यासाठी सज्ज होताना दिसून येत आहेत। त्यामुळे शिरूरची लोकसभेची निवडणूक चौरशीची होणार असंच दिसून येत आहे। दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतो। शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी सुरू आहे। राष्ट्रवादीमध्ये त्यांचा हा प्रवेश होतोय। त्यांचे शेकडो समर्थक सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना दिसून येत आहेत आणि यावेळेला त्यांच्या कार्यकर्त्यांची लगबग आपल्याला पाहायला मिळते अजित पवारांसोबत सेल्फी घेण्यासाठी। आणि यानंतर अजित पवार नेमकं काय बोलणार, शिवाजीराव आढळराव पाटील काय बोलणार याकडे लक्ष असेल। दरम्यान इथं सुनील तटकरेही उपस्थित आहेत आणि इतरही जे नेते आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश या ठिकाणी होतोय। सुनील तटकरे आणि इतरही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर आढळराव पाटील यांनी हाती घड्याळ घेतलेला आहे आणि घड्याळ हे चिन्ह दाखवताना ते पाहायला मिळत आहे। तिकडची थेट दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून। दरम्यान आता लक्ष आहे ते म्हणजे अजित पवार काय बोलणार आणि आढळराव पाटलांची उमेदवारी शिरूरची कधी जाहीर केली जाणार अधिकृत ते बघावं लागणार आहे। ते थेट दृश्य आपण बघतोय आणि प्रत्येक अपडेट आपण या ठिकाणी घेत आहोत। आंबेगावच्या मंचरमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय। रुपाली चाकणकर सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत आणि इतरही अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत। शेकडो कार्यकर्ते आढळराव पाटील यांचे समर्थक हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना आपल्याला या सोहळ्यामध्ये दिसून येत आहेत। दरम्यान लक्ष आहे हे नेते नेमकं काय बोलणार आणि शिरूर लोकसभेची उमेदवारी अधिकृतपणे शिवाजीराव आढळराव पाटील यांना कधी जाहीर केली जाणार याची उत्सुकता आता निर्माण झालेली आहे। आणि इथं अजित पवार स्वतः उपस्थित आहेत, दिलीप वळसे पाटील सुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील मोठे नेते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तिकडची थेट दृश्य आपल्याकडे येत आहेत। तर मोठ्या संख्येनं आढळराव पाटील यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आढळराव पाटील हे बॅकफूटवर गेल्याचं बोललं जात होतं, मात्र आता त्यांची पुन्हा एकदा एंट्री होताना दिसते लोकसभेच्या रणांगणात आणि लोकसभेची निवडणूक तेच लढवणार अशी माहिती आता समोर आलेली आहे। फक्त अधिकृत घोषणा करणं बाकी आहे, त्यामुळे ही घोषणा नेमकी कधी होते याकडे लक्ष आहे। तर याच पक्षप्रवेश सोहळ्यामधून त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली जाईल असं म्हटलं जात होतं। त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष या पक्षप्रवेश सोहळ्याकडे लागलेला आहे आणि काही कार्यकर्त्यांचाही पक्षप्रवेश या ठिकाणी होताना दिसतोय। यानंतर आता हे नेते नेमकं काय बोलणार पत्रकार परिषदेतून त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे।
थेट दृश्य आपण इथली बघू शकताय। आंबेगावच्या मंचरमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे आणि अजित पवार, सुनील तटकरे, त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील, रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये आढळराव पाटील हे राष्ट्रवादीमध्ये आता प्रवेश त्यांनी केलेला आहे आणि या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे त्यांचं एक वर्तुळ पूर्ण झालं आहे। राष्ट्रवादीमधूनच आढळराव पाटील यांनी आपलं काम सुरू केलेलं होतं, राजकारणाला सुरुवात केलेली होती, त्यानंतर ते शिवसेनेमध्ये गेलेले होते आणि आता ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये आल्याचं दिसून येत आहे। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी साईदीप ढोबळे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। साईदीप, काय सांगाल? आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी झाला आहे राष्ट्रवादीमध्ये, सध्याचे काय अपडेट्स आहेत आणि दुसरं म्हणजे उमेदवारीची घोषणा नेमकी कधी केली जाणार आहे? बरोबर आहे भरा, अनेक दिवसापासून आढळराव पाटील राष्ट्रवादीत येणार होते अशी चर्चा होती, परंतु आज ती कुठेतरी सत्यात उतरलेली दिसते। नुकताच अजित पवार उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आढळरावांचा पक्षप्रवेश झाले, त्यांच्या समेत सुनील तटकरे देखील आहेत, दिलीप वळसे पाटील देखील आहेत, स्थानिक काही आमदार देखील आहेत आणि एकंदरीत पाहिलं तर पक्षप्रवेशाची घोषणाची देखील या ठिकाणी चर्चा सुरू आहे। परंतु भाषणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी उमेदवारीची घोषणा करतात का हे या निमित्ताने पाहावं लागणार आहे। परंतु ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यानंतर शिंदे गटाचे जे माजी खासदार आहेत त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी ताकद देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आगामी काळामध्ये या ठिकाणी आढळराव पाटील आणि कोल्हे यांच्यामध्ये ही लढत होईल आणि एकंदरीत पाहिलं तर भाजप असेल, शिंदे गट, शिवसेना असेल आणि त्यांच्या युतीचा कशा पद्धतीने राष्ट्रवादीचा फायदा आढळरावांना होतो, आढळरावांना प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीला कशा पद्धतीने ताकद मिळते हेच या निमित्ताने पाहावे लागणार आहे। फरा निश्चितच साईदीप, आता पुढे नेमकं काय होतं ते बघावं लागणार आहे। तर शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रवेशाचा किती फायदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला होणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। दरम्यान आढळराव पाटलांच्या उमेदवारीची घोषणा ही आजच केली जाईल पक्षप्रवेशावेळी अशी ही माहिती समोर आली होती साईदीप। तुर्तास तशी माहिती समोर आली होती, पण सध्या तरी तशी उमेदवाराची, कारण जो जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे तो कुठेतरी अजून निश्चित झालेला आहे आणि त्यामुळे तो फॉर्म्युला ज्यावेळेस निश्चित होईल त्यानंतर ही घोषणा केली जाईल असं एकंदरीत कळतंय। परंतु कुठेतरी आता येथील जी मतदारांची अपेक्षा आहे की उमेदवारीची घोषणा ही आजच जाहीर करावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। आता त्याला कशा पद्धतीने अजित पवार प्रतिसाद देतात ते पाहावे लागणार आहे। फरा निश्चितच साईदीप, आता अजित पवार नेमकं काय बोलतात याकडे लक्ष आहे आणि उमेदवारी कधी घोषित केली जाते याकडेही लक्ष आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर ही थेट दृश्य आपण बघू शकतोय मंचरमधली, आंबेगावच्या मंचर या ठिकाणी हा भव्य असा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे। स्वतः अजित पवार इथं उपस्थित आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील इतरही मोठे नेते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।